नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या घटनेला अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत आणि आपले जे राज्यघटनेचं पुस्तक आहे त्याला भारतीय राज्यघटना किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. तर याची सुरुवात जी आहे ती एका प्रस्तावनेने केलेली आहे. म्हणजे आपलं पुस्तक असतं की नाही, आपण कधी पुस्तक जर वाचत असू तर लक्षात घ्या की त्या पुस्तकाच्या सुरुवातीला एक प्रस्तावना लिहिलेली असते. एकतर त्या लेखकाने स्वतः लिहिलेली असते किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने लिहिलेली असते. लेखका व्यतिरिक्त एखादा प्रसिद्ध व्यक्ती असतो, त्या व्यक्तीने ती प्रस्तावना लिहिलेली असते. तर तशीच आपल्या राज्यघटनेचं जे पुस्तक आहे त्याची देखील एक प्रस्तावना आहे आणि त्याला म्हटलेलं आहे सरनामा. आणि त्याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे घटनेचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला ती जी काही प्रस्तावना दिली आहे ते अभ्यासायची आहे आणि त्यामध्ये काय म्हटलंय ते पाहायचं आहे. याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे एक नागरिक म्हणून ते अतिशय महत्वाचं ते पेज आहे किंवा तो जे सरनाम्याच्या 5-10 ओळी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. तुम्ही भारताचे नागरिक आहात तर तुमच्यासाठी तो सरनामा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्हाला एक सुजाण नागरिक म्हणून त्या सरनाम्यामध्ये दिलेल्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. हे झालं एक नागरिक म्हणून. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताय तेव्हा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हा सरनामा अभ्यासणं खूप गरजेचं आहे. हा एकाच पानाचा आहे, परंतु याच्यावरती प्रश्न बऱ्याचदा आलेले आहेत आणि दिवसेंदिवस त्याच्यावरती जे काही प्रश्न आहेत ते अगोदर वरवर विचारले जात होते. आता ते खोलामध्ये जाऊन आणखी त्यामध्ये प्रश्नांची जी काही काठिण्य पातळी आहे ती वाढते. आणखी खोलात जाऊन प्रश्न विचारले जातात. म्हणजे सरनामा आहे तो खूप महत्वाचा आहे. तुम्ही जर 10वी पर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे तुम्ही जर 10वी पर्यंतची पुस्तकं पाहिली तर त्यामध्ये लक्षात घ्या की राष्ट्रगान आपलं जनगण मन, त्यानंतर प्रतिज्ञा आणि सरनामा हे देखील जुन्या पुस्तकांमध्ये आपल्याला पाहायला मिळायचं. म्हणजे सरनामा हा प्रत्येक आपल्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला असलेला दिसायचा. म्हणून या सरनाम्याचं महत्व तिथंच आपल्याला कळायला पाहिजे की तो किती महत्वाचा आहे. कारण का तर आपल्या देशाचा जो काही राज्यकारभार चालतो तो घटनेनुसार चालतो. घटना हे आपल्या देशाचा सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. जर आपण आजच्या आधुनिक युगाचा विचार केला तर राज्यघटना हा आपल्या अख्ख्या देशाचा सगळ्यात महत्वाचा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचं सार त्या सरनाम्यामध्ये दिलेला आहे, त्या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे. आणि म्हणून हा सरनामा खूप महत्वाचा आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि याच महत्वामुळे त्याच्यावरती बऱ्याचदा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न देखील आलेले दिसून येतात. हा खूप छोटा भाग आहे, म्हणजे एकच पॅराग्राफ आहे, परंतु तरी देखील त्याच्यावरती प्रश्न जर आजपर्यंत आपण कलेक्ट केले की कोणकोणते प्रश्न आहेत तर आपल्याला वाटेल की एका पॅराग्राफवरती किती प्रश्न येऊ शकतात जास्तीत जास्त. परंतु ते प्रश्न बऱ्याच प्रमाणामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं विविधता देखील आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रश्न विचारलेले आहेत. आपण जेव्हा हा सरनामा पाहू तेव्हा त्याच्यावरती ते प्रश्न देखील कसे विचारलेले आहेत, कोणकोणते आजपर्यंत, ते देखील आपण पाहणार आहोत. तर आपल्याला हा सरनामा पाहायचा आहे. सुरुवातीलाच काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की सरनामा हा काय आहे. राज्यघटनेचा एक प्रस्तावना आहे. राज्यघटनेचा सारांश या सरनाम्यामध्ये दिलेला आहे. आपली राज्यघटना ज्या मूलभूत तत्वांवरती तयार करण्यात आली ती जी तत्व आहेत, अत्यंत मूलभूत असणारी तत्व या सरनाम्यामध्ये सांगितलेली आहेत. एवढा महत्वाचा हा सरनामा आहे. आता या सरनाम्याचा जर इतिहास पाहिला तर अमेरिका हा पहिला देश आहे की ज्याने आपल्या राज्यघटनेच्या सुरुवातीला अशा प्रकारे हा सरनामा दाखवण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ती पहिला देश आहे की ज्याने आपल्या राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा जोडला किंवा प्रस्तावना जोडली. आणि मग त्यानंतर अनेक देशांनी आपल्या राज्यघटना ज्यावेळेस बनवायची वेळ आली त्या देशांवरती, तेव्हा त्या देशांनी आपल्या राज्यघटनेमध्ये हा सरनामा सुरुवातीला दाखवलेला आहे. आणि मग आपल्या देशानं देखील जेव्हा 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि आपण आपली घटना तयार केली आपल्या घटना समितीने, तर त्या घटना समितीने देखील राज्यघटनेच्या सुरुवातीला हा सरनामा टाकलेला आहे. आता लक्षात घ्या की हा सरनामा म्हणजे आपल्या राज्यघटनेचं एक ओळखपत्र आहे. असं देखील आपल्या या घटना समितीमध्ये या सरनाम्याविषयी आपलं मत व्यक्त करताना एक ज्येष्ठ कायदेतज्ञ
NA पालखीवाला हे एक घटना समितीचे सदस्य होते आणि त्यांनी हे मत दिलेलं होतं की ज्यावेळेस घटना समितीमध्ये सरनाम्यावरती चर्चा झाली किंवा तो सरनामा आता स्वीकारायचा होता, त्याचा प्रस्ताव मांडायचा होता, तेव्हा त्या घटना समितीमध्ये चर्चा करताना या सदस्यांनी म्हणजेच हे NA पालखीवाला हे एक ज्येष्ठ कायदेतज्ञ आहेत आणि त्यांनी हे मत दिलं की हा सरनामा म्हणजे आपल्या अख्ख्या राज्यघटनेचं एक आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र आहे. तर एवढा महत्त्वाचा हा सरनामा आहे. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट, हा सरनामा कधी संमत करण्यात आला किंवा घटना समितीने कशा प्रकारे पारित केला हेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर लक्षात घ्या की आपण पाहिलेलं आहे, आपण जेव्हा राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया हा चॅप्टर पाहिला आणि त्यामध्ये पाहिलं आपण की कशा पद्धतीने आपल्या घटना समितीची निर्मिती झाली, त्या घटना समितीने 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कशा पद्धतीने आपलं काम केलं आणि आपल्या देशाची राज्यघटना कशा प्रकारे तयार केली. तर त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. तेव्हा आपण म्हटलेलं होतं की 26 नोव्हेंबर 1949 या तारखेला अंतिम जो ठराव आहे राज्यघटना स्वीकार करण्याचा, तो ठराव त्या ठिकाणी मांडला गेला. म्हणजे तिसरं वाचन जे आहे ते झालं आणि ते तिसरं वाचन पूर्ण झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीमध्ये आता तयार केलेली राज्यघटना स्वीकृत केली जावी किंवा नाही यावरती ठराव मांडला आणि त्या ठरावाच्या बाजूने सगळ्या घटना समितीच्या सदस्यांनी मतदान केलं आणि घटना आपण स्वीकार केली. तर अशा पद्धतीनं घटना समितीचा ठराव त्या ठिकाणी पारित होऊन आपली राज्यघटना आपण स्वीकारली. म्हणून आपण ती तारीख देखील महत्वाची आहे की 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी आपल्या देशानं राज्यघटना स्वीकारली असं आपण म्हणतो आणि ती अंमलात नंतर आली 26 जानेवारी 1950ला, पण स्वीकारली कधी? 26 नोव्हेंबर 1949ला. तर ती तारीख, हा जो राज्यघटना स्वीकारण्याचा ठराव आहे तो पारित झाल्यानंतर हा जो काही आपण आता सरनामा म्हणतोय तो सरनामा घटना समितीच्या पटलावरती मांडण्यात आला, त्याच्यावरती चर्चा झाली आणि तो देखील याच पद्धतीनं स्वीकारण्यात आला. त्याच्यावरती देखील मतदान घेण्यात आलं आणि त्या मतदानाद्वारे त्याचा स्वीकार करण्यात आला. म्हणजे लक्षात येतंय, आधी राज्यघटना आपण स्वीकारली किंवा राज्यघटना स्वीकारण्याचा ठराव पारित केला आणि त्यानंतर सरनामा पारित केलेला आहे. परंतु जर आपण त्या पुस्तकाचं स्वरूप पाहिलं तर सरनामा सुरुवातीला आहे आणि नंतर राज्यघटना आहे. पण जर तो स्वीकारण्याची प्रक्रिया बघितली तर आधी राज्यघटना आपण स्वीकारलेली आहे आणि नंतर सरनाम्याचा प्रस्ताव मांडून त्यावरती मतदान घेऊन तो स्वीकारलेला आहे. असं का? म्हणजे सरनामा जर आधीच जोडायचा होता तर मग तो सुरुवातीलाच, म्हणजे ज्या दिवशी राज्यघटनेचं घटना समितीनं राज्यघटना बनवण्याचं काम सुरू केलं, मग त्या दिवशी सुरुवातीला पहिल्यांदा तो सरनामा आहे तो मांडायला हवा होता आणि मग तो स्वीकारून पुढे मग घटना लिहायला हवी होती. पण तसं केलेलं नाही. कारण का बघा, तर सरनामा मी म्हटल्याप्रमाणे काय आहे? राज्यघटनेचा सारांश आहे. मग तुम्ही जर राज्यघटनेचा सारांश आधी लिहिला आणि नंतर राज्यघटना तयार केली तर काही वेळेला असं होऊ शकतं की तुम्ही ज्या सरनाम्यामध्ये बाबी किंवा तत्व सांगितलेली आहेत त्या तत्वाला राज्यघटनेमध्ये कुठेतरी पुढे कारण सरनामा हा 1-2 दिवसामध्ये तयार होण्याची गोष्ट आहे, ती छोटी गोष्ट आहे. पण जो काही राज्यघटना आहे ती फार मोठी गोष्ट, फार मोठे ठराव आहे किंवा फार मोठ्या तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. तो मोठा भाग आहे. तो पूर्णपणे तयार करण्यासाठी, लिहिण्यासाठी आणि त्याच्यावरती मतदान घेऊन तो पारित करण्यासाठी जास्त वेळ लागणार आहे. साहजिक आहे, पहिल्यांदा जर सरनामा मांडला तर तो 1 आठवड्यामध्ये संमत होईल. पुढे 2 वर्ष घटना बनवण्याचं काम सुरू राहील आणि त्याच्यामुळे सरनाम्यामध्ये जे काही तत्व सांगितलेली आहेत कदाचित त्या तत्वांनुसारच राज्यघटना बनेल याची शक्यता थोडी कमी होते. एखाद्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये सरनाम्यामध्ये दिलेल्या तत्वाला बगल दिली जाऊ शकते. मग पुन्हा तुम्ही सरनामा दुरुस्त करणं योग्य होईल का? म्हणजे तुम्हाला आता अगोदर सरनामा बनवला, प्रस्तावना बनवली, नंतर राज्यघटना लिहिली आणि ती लिहित असताना त्या राज्यघटनेमध्ये विस्तृत चर्चा होत असताना एखादी तरतूद बनवत असताना तुमच्या लक्षात आलं की सरनाम्यामध्ये सांगितलेल्या तत्वापेक्षा थोडं वेगळं या राज्यघटनेमध्ये तरतूद केली जाते आणि ती योग्य आहे,
म्हणजे आता सरनामा आपल्याला बदलणं पाहिजे. मग तुम्ही पुन्हा राज्यघटना झाल्यानंतर पुन्हा सरनामा बदलणार, तर हे योग्य होणार नव्हतं किंवा हे कधीही योग्य नसतं. म्हणून नेहमी कोणत्याही पुस्तकाची प्रस्तावना जी आहे ते पुस्तक तयार झाल्यानंतरच ती लिहिली जाते. तुम्ही जर कुठलंही अवांतर वाचनासाठी देखील एखादं बुक पाहिलं, पुस्तक पाहिलं, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रस्तावना पाहिली तर त्यामध्ये एखाद्या व्यक्तीने ती लिहिलेली असते आणि त्यामध्ये तिने ते पुस्तक जणू त्या व्यक्तीने वाचलंय, त्या पुस्तकामध्ये काय आहे हे त्या व्यक्तीनं पूर्णपणे समजून घेतलंय आणि मग ती व्यक्ती त्या पुस्तका संदर्भात आपलं मत व्यक्त करते आणि त्यालाच आपण प्रस्तावना म्हणतो. तुम्ही जर प्रस्तावना कधी एखाद्या पुस्तकाची वाचली तर तुमच्या लक्षात येईल की प्रस्तावना म्हणजे नेमकं काय असतं. तर ती एखाद्या व्यक्तीनं लिहिलेली असते आणि त्या व्यक्तीनं त्या पुस्तकामध्ये काय आहे, लेखकाने कशा पद्धतीनं ते मांडलेलं आहे आणि तुम्हाला ते कशा प्रकारे आवडलं हे त्या व्यक्तीनं त्यामध्ये सांगितलेलं असतं. थोडक्यात त्या पुस्तकाचा सार त्यामध्ये त्याने दाखवलेला असतो किंवा एक चित्र त्या पुस्तकाचं सोप्या शब्दामध्ये थोडक्यात त्याने रेखाटलेलं असतं. अशी ती प्रस्तावना असते आणि ती पुस्तक तयार झाल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर त्याने ती लिहिलेली असते. परंतु ती जोडताना मात्र सुरुवातीला जोडलेली असते, जेणेकरून पुढे जेव्हा एखादा व्यक्ती ते पुस्तक वाचेल तेव्हा तो आधी प्रस्तावना बघेल. त्या प्रस्तावनेमध्ये त्या पुस्तकातला जो काही मूळ केंद्र तत्व दिलेले आहेत, केंद्रीय किंवा मूलभूत तत्व, ती काय आहेत ते कळेल त्याला. थोडक्यात त्या पुस्तकाची आउटलाईन कळेल आणि मग त्याला ते पुस्तक वाचण्यासाठी एक दिशा मिळेल. तर अशा पद्धतीचं हे प्रस्तावना असते. आणि मग आपला सरनामा देखील याच पद्धतीनं तयार करण्यात आला. म्हणजे आधी राज्यघटना बनवली आणि मग त्या राज्यघटनेतल्या प्रत्येक तरतुदीनुसारच सरनाम्यातलं प्रत्येक तत्व आहे हे निश्चितपणे सांगण्यासाठी तो राज्यघटना तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मांडण्यात आला आणि त्याच्यावरती मतदान घेऊन तो पारित करण्यात आला. तर याच्यावरती देखील एका वेळी प्रश्न आलेला होता. हा सोपा प्रश्न होता की 2 वाक्य होती आणि त्यातली बरोबर किंवा कोणती वाक्य बरोबर आहेत, कोणती चूक आहेत हे ओळखायचं होतं. तर सरनामा हा राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे अशा प्रकारे एक वाक्य पहिलं होतं आणि दुसरं वाक्य होतं की सरनामा हा राज्यघटना तयार झाल्यानंतर तो स्वीकारण्यात आला, तर असं दुसरं वाक्य होतं. तर त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की सरनामा हा राज्यघटनेनंतरच तो काय करण्यात आलेला आहे, स्वीकारण्यात आलेला आहे किंवा घटना समितीमध्ये मांडण्यात आलेला आहे. परंतु तो जोडला मात्र राज्यघटनेच्या अगोदर सुरुवातीला जोडलेला आहे. तर ही एक या सरनाम्याच्या संदर्भात महत्वाची गोष्ट आहे, ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आता पुढे जायचंय आपल्याला आणि या सरनाम्यामध्ये आपण आतापर्यंत म्हणतोय त्याचं एवढं गुणगान गायलं, तर मग या सरनाम्यामध्ये नेमकं काय आहे, काय दिलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर लक्षात घ्या की हा सरनामा शब्द ना शब्द जशाच्या तसा आपल्याला पाठच असला पाहिजे. 2 गोष्टीसाठी. एक म्हणजे याच्यावरती येणारे जे प्रश्न आहेत ते अत्यंत खोलात जाऊन आता येत आहेत, कारण हा छोटा भाग आहे. दरवर्षी त्याच्यावरती जर एक प्रश्न जरी आला तरी असे विचारून किती प्रश्न विचारू शकतात. वरवर जर विचारायचे म्हणले तर जास्त प्रश्न विचारता येत नाहीत आणि त्याच्यामुळं आता आयोग जो आहे तो आणखी जास्त खोलात जाऊन अवघड प्रश्न आता विचारले जात आहेत. त्याच्यामुळं हा शब्द ना शब्द आपल्याला पाठच असला पाहिजे. दुसरी गोष्ट, नुसता पाठ नाही तर नेमका त्याचा अर्थ काय किंवा त्या शब्दातून काय त्या घटनाकारांना सांगायचं होतं ते देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण त्याच्यावरती देखील आता मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत की त्या घटना समितीमधला एखादा विशिष्ट शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो किंवा तो शब्द काय सूचित करतो, अशा स्वरूपाचे प्रश्न देखील आता विचारले जात आहेत. म्हणून या दोन्ही अँगलनं तो आपल्याला अभ्यासायचा आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं म्हणजे हा सरनामा एवढा छोटा आहे, तो पाठ काय करायचा किंवा फक्त ते वरवर पाहायचा एवढं ना करून चालत नाही. तर तो शब्द ना शब्द आणि त्याच सिक्वेन्समध्ये म्हणजे त्या सरनाम्यामध्ये जे काही शब्द दिलेले आहेत ते त्याच क्रमाने आपल्या लक्षात असले पाहिजेत. कारण त्या क्रमावरती देखील प्रश्न आलेला आहे. म्हणजे प्रश्न येताना त्यांनी स्पष्टपणे विचारलं की आपल्या सरनाम्यामध्ये या 4 बाबी दिलेल्या आहेत, त्या 4 बाबी कोणत्या क्रमामध्ये सरनाम्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत, अशा स्वरूपाचा देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला हा सरनामा एकतर शब्द आपल्याला पाठ करायचा आहे, दुसरी गोष्ट क्रमानेच पाठ करायचा आहे, पुढे मागे देखील तो चालत नाही. तर अशा पद्धतीनं तो पाठ करायचा आहे. पहिली बाब. दुसरी बाब
पाठ नुसता करायचा नाही, तो समजून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने या सरनाम्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आता आपण सरनामा पाहणार आहोत आणि तो पाहण्यापूर्वी या सरनाम्याच्या 2-3 बाबी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत. त्या मी सांगतोय. पहिली बाब, हा जो सरनामा आहे त्याच्यामध्ये कोणी तो लिहिलेला आहे किंवा त्या सरनाम्याच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की पुस्तकामध्ये प्रस्तावना जी असते ती एखादा व्यक्ती लिहितो, लेखका व्यतिरिक्त एखादा व्यक्ती लिहितो. तर हा जो काही सरनामा आहे तो कोणी लिहिला, मग त्या सरनाम्याच्या खाली कोणाचं नाव, तर असं कुठल्याही पर्टिक्युलर व्यक्तीद्वारे न लिहिता खरं तर हा सरनामा जो आहे तो घटना समितीच्या जे काही सदस्य होते त्या सदस्यांनीच तो लिहिलेला आहे. बरोबर आहे. त्या सदस्यांनी तो तयार केलेला आहे आणि त्यांनीच तो स्वीकारलेला आहे. पण या सरनाम्यामध्ये सांगताना मात्र किंवा तो तयार करताना तो अशा पद्धतीनं लिहिलेला आहे की जणू काही तो सरनामा अख्ख्या देशाचे लोक, सगळे लोक ते लिहितायत अशा पद्धतीनं तो मांडलेला आहे. म्हणजे त्या सरनाम्याची सुरुवात जी आहे ती आम्ही भारताचे लोक अशा पद्धतीने केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर हा जो सरनामा आहे तो भारताच्या सगळ्या लोकांनी मिळून लिहिलाय अशा पद्धतीनं तो मांडलेला आहे. जरी तो घटना समितीनेच फक्त बनवलेला असला तरी देखील तो मांडताना त्याच्यामध्ये हा विचार केलेला आहे की जणू हा जो राज्यघटना स्वीकारण्याचा जी काही प्रस्तावना आहे, राज्यघटनेचा मूळ बेस ज्या सरनाम्यामध्ये दिलेला आहे, ज्या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे, ती प्रस्तावना जणू अख्ख्या देशाच्या सगळ्या नागरिकांनी मिळून लिहिलेली आहे अशा स्वरूपाचं त्याची मांडणी केलेली आहे. पहिला मुद्दा क्लिअर झाला. दुसरी बाब यामध्ये लक्षात ठेवायची ती म्हणजे आता आपल्याला कळलं की हा कोणी लिहिलाय, अख्ख्या देशाच्या नागरिकांनी लिहिलेला आहे. थोडक्यात नागरिकांच्या वतीने घटना समितीच्या सदस्यांनी लिहिलेला आहे. आणि त्यामध्ये मग काय केलेलं आहे, त्या सरनाम्यामध्ये लिहिलं म्हणजे काय दिलेलं आहे, तर त्यामध्ये एक निर्धार व्यक्त करण्यात आलेला आहे. कोणता निर्धार, तर 3 बाबींचा निर्धार व्यक्त केलेला आहे. त्या 3 बाबी कोणत्या ते आपल्याला पुढे जाऊन पाहायचं आहे. परंतु लक्षात घ्या की सरनाम्यामध्ये काय केलेलं आहे, तर एक निर्धार व्यक्त केलेला आहे आणि तो भारतीय जनतेने व्यक्त केलेला आहे. लक्षात आल्या या 2 बाबी. आणि तिसरी बाब, हा सरनामा म्हणजे फक्त एक वाक्य आहे. जरी तो एक पॅराग्राफ सारखा दिसत असला तरी ते वाक्य कुठेही फुलस्टॉप नाही, सगळ्यात शेवटीच फुलस्टॉप आहे. मध्ये कोमा दिसेल तुम्हाला किंवा आणि वगैरे असे जे काही कंजंक्शन्स आहेत तेवढेच दिसतील, परंतु तो अख्खाच्या अख्खा सरनामा म्हणजे फक्त आणि फक्त एकच वाक्य आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा आपल्याला जेव्हा तुम्ही सरनामा वाचायला जाता तेव्हा प्रॉब्लेम येतो की हा सरनामामध्ये नेमकं म्हणायचंय काय किंवा कुठे थांबायचं, नेमकं कुठे पॉज घ्यायचा, तो आपल्याला कळत नाही. आणि त्याच्यामुळे तो सरनामा वाचताना समजताना अवघड वाटतो किंवा तो नेमकं काय म्हटलेलं आहे तेच कळत नाही. तर त्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं की हा सरनामा एक वाक्य आहे. आणि मग आपण तो सरनाम्याचं एक जे वाक्य आहे ते आपण पाहणार आहोत की काय ते वाक्य कसं आहे, कुठं पॉज घ्यायचा आहे किंवा त्यामध्ये काय काय बाबी दिलेल्या आहेत. तर लक्षात आलं. सरनाम्याबद्दल सुरुवातीला या 3 बाबी अभ्यास करण्याच्या पूर्वी क्लिअर करायच्या. एक बाब, हा सरनामा भारतीय लोकांच्या वतीने लिहिण्यात आलेला आहे. दुसरी बाब, या सरनाम्यामध्ये या भारतीय लोकांनी एक निर्धार व्यक्त केलेला आहे. 3 बाबींचा निर्धार व्यक्त केलेला आहे. त्या बाबी आपल्याला पाहायचेत. आणि सगळ्यात शेवटी हा जो काही सरनामा आहे ते म्हणजे एक वाक्य आहे, एक स्टेटमेंट आहे. त्याच्यामध्ये कुठेही 2-3 वाक्य झालेले नाहीत, एकाच वाक्यामध्ये तो सरनामा लिहिलेला आहे. तर लक्षात आलं, या 3 बाबी आहेत.